रामकृष्णारी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधला अभंग क्रमांक 127 हा पाहणार आहोत. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी समाजातील ढोंगी, दांभिक आणि केवळ बाह्य रूपाने भक्त असल्याचा आव आणणाऱ्या लोकांवर कठोर शब्दात टीका केली आहे. खऱ्या भक्तीमध्ये नम्रता, प्रामाणिकपणा, सदाचार आणि ईश्वर भक्ती असते. परंतु काही लोक भक्तांचा वेश धारण करून स्वतःचा स्वार्थ साधतात. अशा लोकांमुळे समाजात संत परंपरेची बदनामी होत चाललेली आहे. या अभंगातून महाराजांनी खरी भक्ती कशी असावी आणि ढोंगीपणाचे परिणाम काय होतात हे अत्यंत प्रभावीपणे सांगितले आहे. तर चला अभंग पाहूया. काखे कडासन आड पडे, खडबड खडबड हुसुकले. दाद करा फजित खोरा लाज नाही. अवघा झाला राम राम, कोणी कर्म आचरेना. हरिदासांच्या पडती पाया, म्हणती तया नागवावे. दोही ठाई फजित झाले, पारणे केली अवकळा. तुका म्हणे नाश केला, विटंबिला वेश जेने. काखे कडासन आड पडे, खडबड खडबड हुसुकले. काही लोक काखेत आसन घालून साधू संत असल्याचा आव मानतात. बाहेरून ते संन्यासी किंवा वारकरी असल्यासारखे दिसतात, पण त्यांच्या वागण्यात भक्ती नसते. जेव्हा त्याचे खरे स्वरूप लोकांसमोर येते तेव्हा त्यांना तेथून हाकलून दिले जाते. खडबड खडबड हुसुकले या शब्दात त्यांचा अपमानाचे चित्र नाही. बाह्यवेश धारण केल्याने कोणी संत होत नाही. त्यासाठी अंतःकरण शुद्ध असणे आवश्यक आहे. दाद करा फजित खोरा लाज नाही. लोक अशा ढोंगी लोकांविषयी म्हणतात, यांना शिक्षा द्या, न्याय द्या. एवढी फजिती होऊनही त्यांना लाज वाटत नाही. उलट ते पुन्हा पुन्हा लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. संत तुकाराम महाराज सांगतात की ज्यांच्याकडे लाज, विवेक आणि आत्मपरीक्षण नाही तो कधीही खरा भक्त होऊ शकतच नाही. अवघा झाला राम राम, कोणी कर्म आचरेना. समाजात सर्वजण राम राम, विठ्ठल विठ्ठल असे बोलतात, पण त्या नावाप्रमाणे आचरण करणारे फार कमीच असतात. केवळ देवाचेच नाव घेतल्याने भक्ती पूर्ण होत नाही. त्यानुसार सत्य बोलणे, दया, प्रामाणिकपणा, सेवा, प्रेम आणि सदाचार यांचे पालन करणे आवश्यक आहे. शब्द आणि कृती यांच्यात एकरूपता असली तर भक्ती खरी ठरते. हरिदासांच्या पडती पाया, म्हणती तया नागवावी. हे ढोंगी लोक बाहेरून हरिदासाच्या म्हणजेच खऱ्या भक्तांच्या पायावर पडतात, पण मनातून त्यांचा आदर करत नाही. उलट त्यांना कसे कमीपणा आणता येईल, त्यांची बदनामी कशी करता येईल, त्यांना कसे अपमानित करता येईल याचा विचार करत असतात. संतांच्या चरणी पडूनही मनात लोभ, कपट ठेवणे ही खरी भक्ती नाही. दोही ठाई फजित झाले, पारणे केले अवकळा. अशा ढोंगी लोकांची या जगातही अब्रू जात असते आणि परलोकातही त्यांना चांगले फळ मिळत नाहीत. त्यांनी स्वतःचेच नुकसान करून घेतले असते. खोटेपणा, कपट आणि दांभिकपणा यांचे त्यांनी सर्वत्र नक्कीच होते. त्यामुळे त्यांचे जीवन व्यर्थ जाते. तुका म्हणे नाश केला, विटंबिला वेश जेने. संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की ज्यांनी संतांचा किंवा भक्तीचा पवित्र वेश धारण करून त्यांचा गैरवापर केला, त्यांनी त्या वेशाचाच अपमान केला. त्यांच्या दांभिक वागण्यामुळे समाजात संत परंपरेची बदनामी झाली. अशा व्यक्तींनी स्वतःचाही नाश केला आणि पवित्र भगव्या वेशाची प्रतिष्ठाही कमी केली. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी खऱ्या भक्तीचा मूलभूत संदेश दिला आहे. भक्ती म्हणजे फक्त टिळा, माळ, भगवे वस्त्र किंवा देवाचे नाव घेणे नव्हे. भक्ती म्हणजे मनाची श्रद्धा, शुद्धता, सत्य, प्रेम, दया, सेवा, नम्रता आणि चांगले आचरण होय. महाराज सांगतात की समाजात अनेक लोक धार्मिक असल्याचा दिखावा करतात. ते देवाचे नाव घेतात, संतांचा वेश धारण करतात, पण त्यांच्या मनात लोभ, अहंकार आणि स्वार्थ भरलेला असतो. अशा लोकांमुळे धर्माची आणि संत परंपरेची बदनामी होते.
खरे संत कधीही स्वतःची प्रसिद्धी करत नाहीत. ते शांतपणे समाजसेवा करतात, सर्वांवर प्रेम करतात आणि ईश्वर भक्तीत रमण्यात राहतात. याउलट ढोंगी लोक भक्तीचा उपयोग कीर्ती, पैसा किंवा मान सन्मान मिळवण्यासाठी करतात. शेवटी सत्य उघडीत येतच आणि त्यांची फजिती होते. हा अभंग आजच्या काळातही तितकाच लागू पडतो. आजही अनेक ठिकाणी बाह्य दिखावा, धार्मिकतेचे प्रदर्शन किंवा लोकांची फसवणूक देऊन येते. संत तुकाराम महाराजांचा संदेश असा आहे की आपण कोणाच्याही बाह्य रूपावर विश्वास ठेवू नये. त्यांचे आचरण, स्वभाव आणि सद्गुण पाहावेत. तसेच स्वतःही नेहमी प्रामाणिक, नम्र आणि सदाचारी राहावे. या अभंगातून अनेक काही मिळणारे संदेश आहे. खरी भक्ती ही मनापासून केलेली असते. ती केवळ वेशात नसते. देवाचे नाव घेण्याबरोबर त्याचनुसार आचरण करणे आवश्यक आहे. ढोंगीपणा, दांभिकपणा आणि स्वार्थ याचा शेवट अपमानच होतो. संताचा वेश धारण करणाऱ्याने त्या वेशाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. नम्रता, सेवा, प्रेम आणि सदाचार ही खरी भक्तीची लक्षणे आहे. बाह्य रूपापेक्षा अंतःकरणाची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे. खऱ्या संतांचा आदर करावा आणि त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगावे. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग केवळ ढोंगी लोकांवर टीका करणारा नसून तर प्रत्येकाला आत्मपरीक्षण करण्याची प्रेरणा देणारा आहे. आपल्याला बोलण्यात आणि वागण्यात एकरूपता असावी, भक्तीमध्ये प्रामाणिकपणा असावा आणि संतांच्या आदर्शाचे पालन करावे, हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. जे बाह्य दिखावा सोडून अंतःकरणाने ईश्वर भक्ती करतात त्यांनाच खरी आध्यात्मिक शांती आणि जीवनाचे सार्थक लाभते. रामकृष्ण.